Welcome students, I am your teacher Madhuri Varkare. As you all know, in previous lecture, you people have learned up to super class Pisces. So, आपण class lecture मध्ये super class Pisces हा completely learn केलेला आहे. In today's lecture, we are going to learn about next super class of phylum Chordata, that is superclass Tetrapoda. In that, today we are going to learn about two classes, class Amphibia and class Reptilia. ठीक है? So now understand meaning of superclass Tetrapoda. Tetrapoda means in that tetra means four and poda means leg. So tetrapoda, so meaning काय आहे? Tetra means four and poda means leg. So tetrapoda is a super class of all that animal which bear a two pair of appendages. टू पेयर बोलते मी, दोन पेयर म्हणजे किती? चार लेग्स. टू पेयर ऑफ अपेंडेजेस म्हणजे इथून पुढे आजपासून पुढे जे काही आपण सुपर क्लासचे क्लासेस शिकणार आहोत, क्लास ॲम्फिबिया झालं, क्लास रेप्टिलिया, त्याच्यानंतर मॅमेलिया असेल किंवा एव्ज असेल. एव्जमध्ये मॉडिफिकेशन आहेत, पण या सगळ्यांमध्ये काय आहे? फोर पेयर ऑफ अपेंडेजेस आपल्याला टू पेयर ऑफ अपेंडेजेस अँड फोर लेग्स आपल्याला पाहायला भेटणार आहे. सो दॅट्स वाय वी कॉल देम ॲज अ सुपर क्लास टेट्रापोडा. ठीक आहे. त्यातला एक क्लास सुरुवातीचा क्लास ॲम्फिबिया आणि नेक्स्ट क्लास रेप्टिलिया आज आपण कंप्लीट करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल क्लास ॲम्फिबिया. अंडरस्टँड द मिनिंग ऑफ दिस वर्ड ॲम्फी अँड बिया. याच्यामध्ये पण काय आहे? दोन वेगवेगळे वर्ड काय केलेले आहेत? एकत्र आलेले आहेत. ॲम्फी मीन्स बोथ, bias means like. Amphi means two or both, and bias means related to like. So amphibia means amphi means two and bias means like. So the animals belong to class amphibia are exclusively freshwater animals. They are exclusively habitat. लक्षात घ्या. First point, habitat of amphibia are exclusively freshwater. Exclusively freshwater. जे काही ॲम्फिबियाचे मेंबर्स आहेत त्यांचा हॅबिटॅट काय आहे? एक्सक्लुझिव्हली फ्रेश वॉटर अँड दे कॅन लिव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज वॉटर. दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज अ ॲम्फिबिया. ॲम्फी मीन्स बोथ, बायस मीन्स लाईफ. तर त्यांची लाईफ ही पाण्यामध्ये त्याचबरोबर लँडवरती सुद्धा एक अस्तित्वात असते, किंवा ते पाण्यामध्ये पण सर्वाइव्ह करू शकतात, त्याचबरोबर जमिनीवर पण सर्वाइव्ह करू शकतात. म्हणून आपण या ॲनिमल्सला ॲम्फिबिया क्लासमध्ये कन्सिडर करतो आणि त्याच्यावरच त्यांचं नाव काय आहे? ॲम्फिबियस ॲनिमल्स. ठीक आहे. आणि हॅबिटॅट लक्षात आलं. दे आर एक्सक्लुझिव्हली फ्रेश वॉटर ॲनिमल्स. अँड नेक्स्ट, दे आर पोइकिलोथर्मिक carnivorous animals. Next is they are poikilotherm. Next point, poikilotherm. आता हा शब्द जो आहे poikilotherm हा तुमच्या ओळखीचा झाला असेल. ठीक आहे, कारण आपण प्रीवियस फायलम मध्ये सुद्धा किंवा पायसेस मध्ये सुद्धा poikilotherm विषयी डिस्कस केलेले आहे. अँड कार्निवोरस ॲनिमल्स. Carnivorous animal. Poikilotherm means again cold blooded animal, म्हणजे थंड रक्ताचे प्राणी. अगेन त्यांचं ब्लड जे असतं, सराउंडिंगचं टेम्परेचर चेंज झालं की त्यांच्या ब्लडच्या टेम्परेचरमध्ये सुद्धा चेंजेस होत असतात. अशा प्रकारचे जे काही ॲनिमल्स असतात त्यांना आपण काय म्हणतो? पोइकिलोथर्म. दोज ॲनिमल कॅनॉट कीप देअर टेम्परेचर, ब्लड टेम्परेचर कॉन्स्टंट आर कॉल्ड ॲज अ पोइकिलोथर्म्स. समजते? Next is carnivores means
they are carnivores. They feed on the meat or they feed on the another animal. Those animal are called as a carnivorous animal. त्याचं तुमच्या समोर मी एक्झाम्पल काढलेलं आहे. या ठिकाणी फिगर दिसते आहे तुम्हाला, टोड काढलेला आहे मी. त्या टोडमध्ये तुम्हाला काय वेगवेगळ्या बॉडीचे स्ट्रक्चर दिसत आहेत ते तुम्ही सांगणारच आहेत एक्सटर्नल कॅरेक्टरमध्ये. बट फ्रॉग असेल किंवा टोड असेल, सॅलमँडर असेल हे किंवा मग स्नेक असेल, तर हे जे सगळे ॲनिमल्स आहेत, सॉरी स्नेक बिलॉंग्स टू रेप्टिलिया, बट ॲम्फिबियामध्ये जर तुम्ही फ्रॉग जनरल ऑब्झर्व केला असेल तर त्याचं फीडिंग काय असतं रे, दे फीड ऑन इन्सेक्ट. मीन्स वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम फीड ऑन अनदर ऑर्गॅनिझम. म्हणजे इन्सेक्टवरती जर हे फीड करत आहेत म्हणजे एक ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमला मारून खातं, अशा प्रकारचे जे काही सवय असणार आहे त्याची, त्याला आपण काय म्हणतो, कार्निवोरस. ठीक आहे. Then next one, they possess two pairs of limbs which are arise from the pectoral and pelvic girdle respectively. In case of amphibia, all amphibia bear two pair of limbs. First pair and second pair, forelimb and hind limb. And these two pairs arise from the pectoral and pelvic girdle respectively. ठीक है. नेक्स्ट पॉइंट, and these limbs are help in the locomotion of that animal. तर त्यांचं लोकोमोशन कशाच्या मदतीने चालतं, तर त्या लिम्बच्या सहाय्याने ते काय करत असतात, लोकोमोशन हे दाखवत असतात. देन बॉडी इज डिवायडेड इनटू हेड, बॉडी इज डिवायडेड इनटू हेड, ट्रंक, टेल, अशी काय असते बॉडीची डिव्हिजन झालेली असते. बट अँड नेक, बट इन केस ऑफ सम अडल्ट्स टेल अँड नेक इज ॲब्सेंट. नेक्स्ट पॉइंट, इथपर्यंत समजलं का तुम्हाला? दे पोजेस अ टू पेअर ऑफ appendages. Body divided into 4 points: head, neck, trunk and tail. इथे या ठिकाणी नेक काय एवढे डिस्टिंक्ट दिसत नाहीये, ट्रंक दिसत आहे आणि यामध्ये मेटामॉर्फोसिसने याचा टेल निघून गेलेला आहे. बट काही अडल्ट असतात त्यांच्या बॉडीमध्ये टेल सुद्धा प्रेझेंट असतं. एक्झाम्पल सॅलमँडर, हेड, नेक, ट्रंक आणि टेल. पण काही अडल्टमध्ये टेल आणि नेक ही ॲब्सेंट असते. बट जेव्हा ते ज्युवेनाइल कंडिशनमध्ये असतात किंवा ते लहान असतात, यंग वन्स असतात, त्यांच्या बॉडीमध्ये ह्या चारही डिव्हिजन तुम्हाला पाहायला भेटतील: हेड, नेक, ट्रंक, टेल. आणि जर फ्रॉगचं तुम्ही ज्युवेनाइल किंवा यंग वन बघितलं, त्याला आपण टॅडपोल म्हणतो, तर त्या टॅडपोलमध्ये तुम्हाला हेड पण दिसते, टेल पण दिसत असतं, ट्रंक दिसत असतं. ठीक आहे. तर या गोष्टी काय कॅरेक्टर्स आहेत ॲम्फिबियाचे. नेक्स्ट, एक्सटर्नल इयर इज ॲब्सेंट. नेक्स्ट पॉइंट, एक्सटर्नल इयर ॲब्सेंट. आपल्याकडे कसे एक्सटर्नल इयरचे इयर पिन्ना दिसतात, हे याला जे काय हे जे आहे आपलं ते एक्सटर्नल एअर आहे. तशा प्रकारचं एक्सटर्नल एअर फ्रॉग किंवा टोडमध्ये किंवा ॲम्फिबियामध्ये प्रेझेंट नसतं. एक्सटर्नल एअर इज ॲब्सेंट. बट prominent eardrum or tympanic membrane are present on lateral side of head. Prominent eardrum or tympanic membrane या डायग्राममध्ये दिसत आहे तुम्हाला. हे काय आहे त्याचं, tympanic membrane म्हणजे काय, प्रमुख किंवा प्रॉमिनंट इयरड्रम आहे. याच्या सहाय्याने त्या फ्रॉगला काय होत असतं रे, ऐकायला येत असतं किंवा जे काही व्हॉइस आहे त्याला समजत असतं. The tympanic membrane and that is prominent tympanic membrane or eardrum are present in case of amphibia. Next point, teeth absent in mouth. Next point, teeth absent in mouth. तुम्ही फ्रॉगला बघितलं असेल की फ्रॉगच्या जर तुमचं जनरल ऑब्झर्वेशन असेल तर फ्रॉगच्या माउथमध्ये टीथ हे टोटली ॲब्सेंट असतात. टीथ ॲब्सेंट इन माउथ.
point, intestine and digestive gland are well developed. Next point, intestine and digestive glands are well developed. Next point related to the circulatory system, which is closed type. Circulatory system closed type. अगोदर मी पॉइंट लिहून येते की त्याच्यानंतर वन बाय वन आय विल एक्सप्लेन दॅट. हार्ट इज 3 chamber, RBC biconvex and nucleated. Heart is 3 chamber, RBCs biconvex and nucleated RBCs are present. Circulatory system closed means they show presence of veins and arteries for the conduction of blood or circulation of blood. And teeth are absent in mouth, but they have intestinal and digestive gland are well developed. एवढं लक्षात घ्या. जे फ्रॉग असतात त्यांच्याकडे टीथ ॲब्सेंट असतात. मग ते इन्सेक्ट डिरेक्टली काय करतात, चिव किंवा मॅस्टिकेट करत बसत नाहीत. विथ द हेल्प ऑफ देअर टंग ते इन्सेक्ट काय करतात, डिरेक्टली स्वॅलो करत असतात ॲज इट इज लाईव्ह इन्सेक्ट. डेड इन्सेक्ट कुठलेही फ्रॉग करत नाही. तुम्ही फ्रॉगचं जर जनरल ऑब्झर्वेशन केलं तर जर त्यांच्यासमोर आपण डेड इन्सेक्ट टाकला तर ते फ्रॉग डेड इन्सेक्ट हे कधीच खात नसतात. दे कॅच ओनली लाईव्ह इन्सेक्ट. तर लाईव्ह इन्सेक्ट काय करत असतात, हे फ्रॉग डिरेक्टली स्वॅलो करत असतात विथ द हेल्प ऑफ देअर टंग. तर ज्यावेळेस ते विदाउट एनी मॅस्टिकेशन किंवा विदाउट एनी च्युविंग दे डिरेक्टली स्वॅलो द होल ऑर एंटायर इन्सेक्ट. मग अशा केसेसमध्ये त्यांचं डायजेशन कसं चालतं तर लक्षात घ्या, त्यांच्याकडे ज्या काही डायजेस्टिव्ह ग्लँड आणि इंटेस्टाईन ग्लँड असतात त्या खूप वेल डेव्हलप झालेल्या असतात आणि त्या खूप छान म्हणजे एकदम व्यवस्थित जे काही एन्झाईम्स लागतात सगळे डायजेशनसाठी ते सिक्रेट करत असतात. आणि त्याच्याच मदतीने जे एन्झाईम्स डायजेस्टिव्ह ग्लँड आणि इंटेस्टिनल ग्लँड सिक्रेट करत असतात त्याच्या मदतीने तो इन्सेक्ट पूर्णपणे डायजेस्ट केला जातो इनसाइड द स्टमक ऑर बेली ऑफ दॅट फ्रॉग. समजते. त्यांच्याकडे माउथ जरी ॲब्सेंट असले तर इंटेस्टाईन आणि डायजेस्टिव्ह ग्लँड ह्या वेल डेव्हलप असतात. सर्क्युलेटरी सिस्टीम क्लोज असते म्हणजेच त्या ठिकाणी आर्टरीज आणि वेन्स ह्या प्रेझेंट असणार आहेत. त्याचबरोबर RBC बायकॉन्वेक्स असतात, न्यूक्लिएटेड असतात and they show respiration with the help of lung and bucopharynx and skin. Respiration कशातून चालतं त्यांचं, they show respiration with the help of lung, skin and bucopharynx. बक्कल कॅव्हिटी आणि फॅरिंक्सचा जो रिजन असतो त्या ठिकाणाहून सुद्धा तुम्हाला फ्रॉग हे रिस्पायर करताना दिसतील. त्याचबरोबर लंग आणि त्यांची ही जी वाट म्हणून इथे टायटल दिलेले आहे, जो लूज मॉइस्ट स्किन असते त्यांच्या बॉडीवरती त्या स्किनच्या मदतीने सुद्धा फ्रॉग काय करत असतात किंवा टोळे रिस्पिरेशन दाखवत असतात. त्यांच्याकडे नर्वस सिस्टीम वेल डेव्हलप असते. त्याचबरोबर सेक्सेस सेपरेट असतात. Nervous system well developed, nervous system and sexes separate. They show sexual dimorphism and they are oviparous. They are oviparous animals. Oviparous means egg laying. Egg laying, fertilization, external. Fertilization कसं चालतं त्यांच्याकडे, external. And
त्यांची डेव्हलपमेंट जी काय असते M1 असताना ती सगळी पाण्यामध्ये होत असते अँड दे शो अ मेटामॉर्फोसिस. डेव्हलपमेंट और डेव्हलप इन water and show metamorphosis. Example: frog, toad and salamander. So now listen carefully. Next point काय आहे बघा, respiration through lung, skin and buccopharynx. तर त्याचबरोबर त्यांची नर्वस सिस्टीम ही वेल डेव्हलप असते, सेक्सेस सेपरेट असतात, वेल डेव्हलप सेक्शुअल डायमॉर्फिझम त्या ठिकाणी दिसत असतं. म्हणजे तुम्हाला क्लिअर कट फिमेल फ्रॉग, मेल फ्रॉग यांच्यामध्ये तुम्ही क्लिअर कट डिफरन्सेस सांगू शकता साईजमध्ये, परत त्यांच्या बकल रिजनमध्ये बऱ्याच गोष्टी काय असतात, मेल आणि फिमेल फ्रॉगच्या वेगवेगळ्या असतात. त्याला आपण सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणतो. म्हणजे त्या कॅरेक्टरच्या बेसिसवरती आपण क्लिअर कट सांगू शकतो, येस दॅट इज अ मेल फ्रॉग, येस दॅट इज अ फिमेल फ्रॉग. हे जे क्लिअर कट डिफरन्सेस असतात त्याला आपण सेक्शुअल डायमॉर्फिझम असं म्हणतो. नेक्स्ट, दे शो एक्सटर्नल फर्टिलायझेशन अँड development of a frog or amphibians are occur inside the water and they show metamorphosis phenomenon. Example are frog and toad. The metamorphosis is nothing but a process of transformation of immature form to an adult form. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन होत असतं. तर तुम्ही जर टॅडपोल आणि फ्रॉग जर बघितलं तर खूप त्यांच्यामध्ये काय आहे, डिफरन्सेस आहेत. आणि या टॅडपोलचं जे बघा पाणी पडून गेल्यानंतर आजूबाजूला तर तुम्ही छोटे छोटे पॉन्ड बघितले असेल, त्यात फिश सारखे खूप नंबरमध्ये तुम्हाला जे फिश सारखे स्ट्रक्चर पोहताना दिसत असतात. तर ते फिश नसतात, तर ते काय असतात रे, हे जे फ्रॉग असतात त्यांचे टॅडपोल असतात. म्हणजे फ्रॉगचे एग ज्यावेळेस एग हॅच होतं आणि त्याच्यातून त्यांची डेव्हलपमेंट सुरू होते, तर त्या डेव्हलपमेंटच्या स्टेजमधली टॅडपोल ही काय आहे, एक स्टेज आहे. त्या टॅडपोलमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होऊन आणि मेटामॉर्फोसिस होऊन त्याचा फायनली कशामध्ये रूपांतर होतं, तर अडल्ट फ्रॉग किंवा टोडमध्ये होत असतं. तर हे काय आहे, जनरल कॅरेक्टर्स रिगार्डिंग द क्लास ॲम्फिबिया ऑफ सुपर क्लास टेट्रापोडा. ही डायग्राम लक्षात घ्यायची आहे. टोड काढलेलं आहे मी तुमच्यासमोर. काय दिसतंय तुम्हाला, नॉस्ट्रिल आहे, आय आहे, हा हेडचा रिजन, दिस इज द बेली रिजन, दिस फ्रंट लेग दॅट इज फोरलेग, हाइंड लेग, वेब टोड अँड लूज वाट ज्याला स्किन म्हणतो, अँड दिस इज द ट्रंक ऑफ द फ्रॉग और टोड. समजलं? नेक्स्ट क्लास रेप्टिलिया. त्याचा पण एक स्पेसिमेन काढलेला आहे रेप्टिलियाचा. तुम्हाला बोर्डवरती डायग्राम दिसते. काय काढले मी या ठिकाणी, तर कॅरेटस ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला कॅरेटसची डायग्राम. आता हे पण आपण काय फार डिटेल बघणार आहोत, फक्त त्याचे एक्सटर्नल कॅरेक्टर काय काय आहेत तेच डिस्कस करूयात. तर रेप्टिलिया मीन्स रेपर मीन्स टू क्रीप. तर रेप्टिलियाचा मिनिंग समजून घ्या. नेक्स्ट क्लास रेप्टिलिया and meaning of reper means creep or crawl. म्हणजे सरपटणारे जे काही प्राणी असतात किंवा क्रिपिंग करणारे, या सगळ्यांचा जो काही क्लास आहे ते कशामध्ये आपण कन्सिडर करतो, क्लास रेप्टिलिया. म्हणजे आता तुम्हाला नावावरून लक्षात आलं असेल, those animals showing creeping or crawling are considered under this reptilia class. Well known example is cobra, turtle, आपल्या घरामध्ये आढळणारी वॉल लिझार्ड, गार्डन लिझार्ड. मी इथे जी काढलेली आहे ती गार्डन लिझार्ड आहे, ज्याला मराठीत आपण काय म्हणतो, सरडा म्हणत असतो. सगळ्यांनी बघितलं असेल. ठीक आहे ना, जर बघितलं तर सगळ्यांनी वॉल लिझार्ड तर बघितलीच असेल. तर ती वॉल लिझार्ड डोळ्यासमोर आणून काय करायचं, तुम्ही क्लास रेप्टिलियाचा स्टडी करायचा आहे. They are a crawling animal and these are the first true terrestrial animal or vertebrate. First true terrestrial. Habitat क्या है? Habitat
terrestrial. First means terrestrial animals. Next, they show again किंवा त्यामध्ये काही असतात. फर्स्ट फ्यू मे बी ॲक्वॅटिक और सेमी ॲक्वॅटिक ऑल्सो फाउंड इन मार्शी एरियाज. तर काही रेप्टिलिया जे असतात, काही ॲक्वॅटिक असतात, काही सेमी ॲक्वॅटिक असतात किंवा मार्शी एरिया म्हणजे दलदलीचा प्रदेश जो असतो, ज्या ठिकाणी खूप पाणी असतं, फॉरेस्ट असतं, असं एकत्र सगळं मिक्स असतं, अशा प्लेसेसला आपण मार्शी एरियाज म्हणतो. तर त्या ठिकाणी सुद्धा क्लास रेप्टिलियाचे मेंबर्स तुम्हाला पाहायला मिळतील. अगेन दे आर कोइटिलोथर्म्स मीन्स दे आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स. Next, skin is dry without any gland and covered by exoskeleton. Skin कशी असणार आहे यांची? Skin is dry and covered with scales, plates or scutes. Scutes, scale and plate. जर तुम्ही साप बघितला असेल, टॉर्टॉइस बघितला असेल, क्रोकोडाईल बघितली असेल किंवा वॉल लिझर्ड वगैरे, त्यांच्या स्किनवरती प्रत्येकाच्या स्किनवरती वेगवेगळं तुम्हाला काय दिसणार आहे? काहीतरी कव्हरिंग दिसणार आहे. तर ते काय असतं? काही स्केल्स असतात, म्हणजे प्लेट्स असतात किंवा टॉर्टॉइस बघितला असेल त्याच्या बॉडीवरची जे काही कव्हरिंग असतं त्याला आपण स्कुट्स म्हणत असतो. अँड दीज आर नथिंग बट अ थिक हॉर्नी बोनी प्लेट्स. तर अशा प्रकारचं काय असतं? एक्झोस्केलेटन ह्या रेप्टिलियामध्ये प्रेझेंट असतं. अँड दे आर ग्लँडलेस, म्हणजे दे आर टोटली ड्राय. जसं आपण ॲम्फिबियामध्ये बघितलं की स्किन अशी म्युकस किंवा म्युकस असतो, मॉइस्ट असते, स्किन थोडीशी वेट असते. बट इन केस ऑफ रेप्टिलिया स्किन इज टोटली विदाउट अ ग्लँड. लोकोमोशन अगेन ऑकर बाय लिम्स. यांच्यामध्ये सुद्धा फोर लेग्स प्रेझेंट असतात. 4 legs and hind legs, and these legs are useful for the locomotion purpose of the reptilia. Then again external ear is absent. त्यांच्यामध्ये सुद्धा external ear हा absent असतो and ear drum is totally different. External ear absent. Next, the circulatory system is again closed type, but they show incomplete 4 chamber. ठीक आहे, incomplete 4 chamber त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात एक्सेप्ट क्रोकोडाईल अँड टॉर्टॉइस. तर हे जे बाकीचे रेप्टिल असतील, स्नेक असेल किंवा मग वॉल लिझर्ड वगैरे, त्यांच्याकडे काय असतं रे? कम्प्लीट 2 ऑरिकल असतात. बट व्हेंट्रिकल काय असतं? एक असतं, इनकम्प्लीट असतं. म्हणजे इनकम्प्लीट 3 चेंबरचे काय असतात? रेप्टिले असतात एक्सेप्ट क्रोकोडाईल आणि टॉर्टॉइस. हे जे 2 ऑर्गॅनिझम त्यांच्याकडेच फक्त, इवन दो दे आर रेप्टिलिया, दे हॅविंग अ कम्प्लीट 4 चेंबर हार्ट. पण बाकीचे रेप्टिलिया, जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला, कोब्रा असेल, वॉल लिझर्ड असेल किंवा क्रेट असेल, यांच्यामध्ये हार्ट किती चेंबरचं असतं? तर तुम्ही काय सांगणार? इनकम्प्लीटली 3 चेंबर. हार्ट incomplete, sorry, 3 chamber and incomplete 4 chamber means 2 auricle and incomplete ventricle present असते त्यांच्यामध्ये. Sexes are separate. त्याचबरोबर they show sexual dimorphism. Again they are oviparous egg-laying animal and the most eggs are with a shell. जे काही egg lay केलेले असतात ते सगळे शेलनी कव्हर झालेले असतात. काही कॅरेक्टर इकडे सेमच आहेत. जे ॲम्फिबियामध्ये तुम्ही बघितले ओव्हिपॅरस म्हणजे काय, त्याच्यानंतर सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणजे काय, त्याच्यानंतर क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम, हे सगळे रिपीट कॅरेक्टर आहेत. ते तुम्ही 1 by 1 नोट्स दिलेल्या आहेत, तुम्हाला रीड करायचे आहेत. काही डाऊट असेल तर तुम्ही उद्याच्या सेक्शनला विचारू शकता. अँड लास्ट अँड इम्पॉर्टंट कॅरेक्टर, फर्टिलायझेशन इज इंटरनल. इन केस ऑफ रेप्टिलिया फर्टिलायझेशन is internal. ठीक आहे, हे सगळे कॅरेक्टर लर्न करा आणि आपण राहिलेलं उद्या डिस्कस करणार. ठीक आहे स्टुडंट, कीप लर्निंग, स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.